घटनेच्या 40व्या कलमानं ग्रामपंचायतीला घटनात्मक दर्जा मिळाला। खरं जर बघितलं तर या कलमामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्य सरकारला वेळोवेळी आवश्यक वाटेल तेव्हा राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार प्रदान करतील। या शब्दाचा मुळात अर्थ असा होतो की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका आणि या संस्थांना घटनात्मक दर्जा जो मिळालेला आहे तो या संविधानामुळे 1993 साली जेव्हा 73वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा खऱ्या अर्थानं या संस्थांमध्ये अधिक विकास होत गेला किंवा या संस्थातल्या लोकांना अधिक अधिकार मिळत गेले। खऱ्या अर्थानं 1993 साली लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न झाला। या घटना दुरुस्तीने गावातल्या लोकांना अधिकार मिळाले, त्याबरोबर गावाचं नियोजन आणि सगळ्या गोष्टींचे अधिकार त्यांना मिळत गेले। त्यामुळे तेव्हापासून आज जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं मोठं परिवर्तन आपल्याला ग्रामीण विकासामध्ये होत असल्याचं दिसून येतं। अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या संस्थांना वेगवेगळ्या विषयावरती काम करता येतं। 73व्या घटना दुरुस्तीतील 11व्या अनुसूचीतील 29 कामांचा जर आपण विचार केला तर ग्राम पंचायतीला मोठ्या प्रमाणावरती कार्य करता येते। त्यासाठी विविध योजना तयार करून खऱ्या अर्थानं त्यासाठी लागणारे कर्मचारी आणि निधी हे शासनाने आजपर्यंत ग्रामपंचायतीला बहाल करणे आवश्यक होते, परंतु ते झालेले नाही असे दिसून येते। काही योजना ग्रामपंचायतीकडे सोपवलेल्या असल्या तरी सुद्धा काही महत्त्वाच्या योजना या ग्रामपंचायतीकडे सोपवलं जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं। खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर ग्रामपंचायतीमध्ये काही महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्याचा आज आपण विचार करणार आहोत। त्यामध्ये एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था। ही गावामध्ये लोकांना रास्त दरामध्ये अन्नधान्य मिळावं यासाठी प्रत्येक गावामध्ये शासनाने ही योजना सुरू केलेली आहे। खऱ्या अर्थाने ही योजना महसूलशी जोडलेली असली तरी त्याचा संबंध ग्रामपंचायतीशी येतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर राज्यापासून ते गावापर्यंत ही यंत्रणा अत्यंत सुस्थितीत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम राज्य सरकारने करणं आवश्यक आहे। त्यासाठी राज्य सरकारने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सार्वजनिक वितरण व्यवस्था राज्यापासून गावापर्यंत ती प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे होत असतं। त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी भूमिका आहे। यामध्ये ग्रामपंचायतीची जी भूमिका आहे आज आपण त्याचा विचार करणार आहोत। खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीचा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा असा डायरेक्ट संबंध येत नाही, परंतु ग्रामपंचायतीच्या कामामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं काम हे 29 कामामधला एक भाग आहे। म्हणजेच ग्रामपंचायत सार्वजनिक वितरण व्यवस्था आपल्या गावामध्ये चालवू शकते। आज महाराष्ट्रामध्ये अशा काही ग्रामपंचायती आपल्याला दिसून येत नाही, परंतु वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सहकारी संस्था, महिला बचत गट हे सार्वजनिक वितरण व्यवस्था चालवतात आणि गावातल्या लोकांना रास्त दरामध्ये अन्नधान्य देण्याचं काम करतात। ही योजना सुरू करताना शासनाचा असाच विचार होता की तळागाळातल्या लोकांना अत्यंत रास्त दराने धान्य मिळावं आणि खाजगी बाजारपेठेपासून त्यांचं शोषण होऊ नये या दृष्टीने तो महत्त्वाचा भाग होता। ही जी सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये खालच्या पातळीवर म्हणजे ग्रामपंचायतीच्या पातळीवर जर आपण विचार केला तर तिथे ग्राम दक्षता समिती असते, ज्या समितीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत होणाऱ्या धान्य वाटपाचं नीटपणे नियंत्रण करणं आणि लोकांना धान्य मिळेल अशी व्यवस्था पाहणं असं त्यांचं कार्य असतं। या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते सरपंच असतात आणि या समितीचे सचिव जे आहेत ते तलाठी असतात आणि या दोघांनी खऱ्या अर्थाने या समितीकडे जास्त लक्ष देणे गरजेचं आहे। त्याबरोबर या समितीमध्ये पोलीस पाटील, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटी जर गावामध्ये असेल तर त्याचे अध्यक्ष, 3 महिला सदस्य त्यामध्ये असतात। त्याशिवाय विरोधी पक्षाचे 2 सदस्य असतात, त्यामध्ये 1 महिला असणं आवश्यक आहे। त्याबरोबर अनुसूचित जाती जमातीचा एक प्रतिनिधी असणं आवश्यक आहे। एक सामाजिक कार्यकर्ता असणं आवश्यक आहे
अशा तऱ्हेने ही समिती जी असते ती गावामध्ये गठीत केली जाते. या समितीचे दरमहा बैठक होते. त्याशिवाय गावामध्ये धान्य आलं की ते धान्य उतरवून घेणं, किती धान्य आलं हे पाहणं आणि ते धान्य वाटप करताना सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यापैकी कोणीतरी उपस्थित राहून लोकांपर्यंत धान्य पोहोचवणं, अशा पद्धतीनं या समितीचं कार्य आहे. आणि ही समिती खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने गावामध्ये जर कार्यरत असेल तर सर्वच लोकांना अन्नधान्य मिळू शकतं. यामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर ग्राम पातळीवरील जी दक्षता समिती आहे, ही समिती गावामध्ये कोण लोक आहेत, किती लोकांना धान्य मिळणं आवश्यक आहे, धान्याचं प्रमाण काय, धान्य कोणत्या गुणवत्तेचं आहे हे तपासणं, त्याचा अहवाल तयार करणं, ते धान्य जर व्यवस्थित नसेल तर तसा अहवाल तयार करून तहसीलदारांना पाठवण्याचं काम ही समिती करू शकते. म्हणजे सरपंच, सदस्य यामध्ये सक्रिय भाग घेऊ शकतात आणि ते त्या सगळ्या गोष्टींचा अहवाल तयार करून शासनाकडे पाठवू शकतात. शासन त्यावरती निश्चितपणे विचार करतं आणि 30 दिवसामध्ये त्यावरती कारवाई होते. एखाद्या ग्राहकाची तक्रार असेल तरी सुद्धा तो तक्रार नोंदवून ही तक्रार करू शकतो किंवा या समितीकडे आपली तक्रार नोंदवून या समितीच्या मार्फत तहसीलदारांकडे तक्रार दिली जाते आणि ही तक्रार मग त्याचं निरसन करण्याचं काम तहसीलदार, पुरवठा अधिकारी हे करत असतात. अशा पद्धतीनं गाव पातळीवरती ही रेशन व्यवस्था म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था कार्यरत आहे. यामध्ये ग्रामपंचायतीची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ही जी समिती आहे या समितीनं आपला अहवाल ग्रामसभेत सादर केला पाहिजे. वर्षातून ज्या 6 ग्रामसभा होतात त्या ग्रामसभांमधून सगळ्या वेगवेगळ्या ज्या समित्या असतात त्या समित्याच्या सदस्यांनी आपण केलेल्या कामाचा अहवाल सादर करणं आवश्यक आहे आणि त्या अहवालावरती त्या ग्रामसभेमध्ये सर्वकष चर्चा होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर सर्वकष चर्चा या ग्रामसभांमधून जर झाल्या तरच निश्चितपणे ही व्यवस्था अधिक पुढे जाऊ शकेल आणि चांगल्या पद्धतीनं रेशन व्यवस्था ही गावामध्ये कार्यरत होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या दृष्टीनं एक महत्वाची गोष्ट यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की सरपंच या समितीचे प्रमुख असल्यानं ते गावाचे सुद्धा प्रमुख आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी नियमितपणे संपर्क ठेवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य मिळतं की नाही हे बघितलं पाहिजे. या व्यवस्थेमध्ये पंचायत समितीची एक महत्वाची भूमिका आहे, ती म्हणजे अंगणवाडीचं जे मुलांचं खाऊ असतं, धान्य असतं, ते धान्य त्या अंगणवाडीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता शासनाने गटविकास अधिकाऱ्यांना सोपवलेली आहे. ते धान्य त्या मुलांना मिळतं की नाही, ते धान्य व्यवस्थित शिजवलं जातं की नाही, मोड आलेले कडधान्य असतील तर ते मुलांना दिले जातात की नाही, हे बघण्याचं काम सुद्धा सरपंच, सदस्य आणि इतर लोकांचं आहे. सगळ्या नागरिकांनी सुद्धा यावरती लक्ष दिलं पाहिजे, कारण समिती इतकेच अधिकार नागरिकांना सुद्धा असतात. नागरिकांना किंबहुना अधिक जास्त अधिकार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे की तालुक्यावरती तालुकास्तरीय रेशन दक्षता समिती असते. यामध्ये सुद्धा गाव पातळीवरचे काही प्रतिनिधी असतात. ते आपलं म्हणणं तिथे मांडू शकतात आणि अधिक व्यवस्था ही कशी मजबूत करता येईल, गावामध्ये लोकांपर्यंत धान्य कसं पोहोचेल असं कार्य ग्रामपंचायतीच्या मार्फत सदस्यांच्या वतीनं, ग्रामसभेच्या वतीनं आणि पंचायत समितीतल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हे काम करता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण यामध्ये एक लक्षात घेऊया, ती म्हणजे हे सगळं करत असताना यावरती ग्रामसेवक हे महत्वाचे आहेत. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असल्याने त्यांनी सरपंच, सदस्य या सगळ्या लोकांना माहिती द्यायचीच आहे, परंतु तलाठ्यांनी सुद्धा यामध्ये एक वेगळी भूमिका पार पाडायची आहे, कारण ते ग्राम पातळीवरती या दक्षता समितीचे सदस्य आहेत आणि सदस्य सचिव आहेत. सदस्य सचिव म्हणून त्यांनी या समितीची बैठक वारंवार दरमहा घेणं आवश्यक आहे. ती बैठक वेळेवर घेऊन त्याचं इतिवृत्त तयार करणं, तसंच आपल्या या समितीच्या वतीनं धान्य मागणीचा अर्ज तहसीलदारांकडे पाठवणं असं कार्य ही समिती करत असते. त्यामुळे या समित्या महत्वाच्या आहेत आणि या दृष्टीनं ग्रामीण भागामध्ये अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे. दुसरी एक महत्वाची योजना मी आता आपल्या पुढे सादर करणार आहे, ती म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये जे बेरोजगार असतील अशा लोकांना आपली नाव नोंदणी ग्रामपंचायतीकडे करता येते आणि या बेरोजगार लोकांनी ज्यांचं वय 18 पूर्ण झालेलं आहे अशा लोकांनी आपलं नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना जॉब कार्ड देण्यात येतं। हे जॉब कार्ड मिळाल्यानंतर काही कालावधीमध्येच त्यांना त्या परिसरामध्ये त्यांना काम दिलं जातं। 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये किंवा परिघामध्ये त्यांना विशेष हे शारीरिक श्रमाचं काम दिलं जातं। त्यामध्ये आता मुख्यत्वे करून पाण्याच्या वेगवेगळ्या योजनांसाठी ही योजना कार्यान्वित झालेली आहे। त्यामध्ये शेततळी तयार करणं, नाल्याची बांधबंदिस्ती करणं, छोट्या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी प्रयोग करणं किंवा विहिरीचं पुनर्भरण करण्यासाठी कार्य करणं, अशा पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या सोयी गावामध्ये उपलब्ध होण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातोय। या योजनेमध्ये महत्वाची गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ग्रामपंचायतीने यावरती लक्ष ठेवलं पाहिजे। त्यासाठी एका व्यक्तीची निवड ग्रामपंचायत करते आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सगळं सुपरवायझर म्हणून काम करून घ्यायचं आहे। हे सगळं काम करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सोयी सवलती आहेत त्या सुद्धा या योजनेअंतर्गत मिळणं आवश्यक आहे। म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय, लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सांभाळण्यासाठी एखाद्या महिलेची सोय करणं, त्या लोकांना बसण्यासाठी एखादा निवारा शेड तयार करणं, या सगळ्या साठी शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे। आणि अशा या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लोकांना आपल्या ठिकाणी काम मिळणं आणि त्या ठिकाणी त्यांना उत्पन्न मिळणं, उपजीविका मिळणं, यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे। दुसरी एक त्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जे लोक काम करत असतात त्या ठिकाणी त्यांना जर अपघात झाला तर त्यासाठी काही नुकसान भरपाईची तरतूद सुद्धा शासनाने केलेली आहे आणि त्यातून त्या मजुराला किंवा तिथे काम करणाऱ्या त्या मजुराला ती नुकसान भरपाईची रक्कम त्याला मिळू शकते किंवा त्याच्या कुटुंबाला मिळू शकते। अशा तऱ्हेने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे। पंचायत समितीचे पदाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा आपण यासाठी संपर्क करू शकता। त्याशिवाय आपण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, सरपंच यांना भेटून यासाठी मदत मागू शकता आणि निश्चितपणे आपल्या ठिकाणी मजुराच्या नावाची नोंदणी करता येते। या लोकांना जर नोंदणी केलेल्या मजुरांना जर योग्य वेळी काम मिळालं नाही तर या योजनेमध्ये निर्वाह भत्ता देण्याची तरतूद सुद्धा शासनाने केलेली आहे। त्यामुळे ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि या योजनेमुळे स्थानिक मजुरांना स्थानिक भागामध्ये कार्य मिळणं यासाठी या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात विचार होतोय आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झालेली आपल्याला दिसून येते। त्यातून आदिवासी भागामध्ये तर ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने कार्यगतीत झालेली आहे। जव्हार, मोखाडा, वाडा अशा ठाणे जिल्ह्यातल्या ज्या अतिदुर्गम भाग आहे त्या भागामध्ये या योजनेअंतर्गत छोटे रस्ते करणं किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, तलाव करणं, छोटे बंधारे बांधणं असे वेगवेगळे कार्यक्रम या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेले आहे। पंचायत समिती सुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग देते आणि त्यासाठी जर इंजिनियरची आवश्यकता असेल तर ते पुरवण्याचं काम शासनाकडून केलं जातं। पंचायत समितीचे इंजिनियर सुद्धा या कामात आपल्याला मदत करू शकतात आणि या सगळ्या याच्यामधून योजनेमधून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे जाता येईल। ही योजना अत्यंत महत्वाची आहे। तिसरी महत्वाची जी योजनेच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत ती म्हणजे आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत। आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। ग्रामीण भागामध्ये ग्राम पातळीवरच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे ग्रामपंचायतीचं काम आहे। म्हणून ग्रामपंचायत पाणी पुरवठा करत असताना यामध्ये लोकांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विचार करतं आणि पाणी स्वच्छ करून लोकांना पिण्यासाठी ते उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं। त्यामध्ये पाण्यामध्ये औषध टाकणं, त्या औषधाचं प्रमाण किती असणं, त्या औषधाची खरेदी करणं हे सगळं काम ग्रामपंचायतीच्या वतीने केलं जातं। त्यासाठीचा निधी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असतो आणि ग्रामपंचायतीचं हे सगळं निधी उपलब्ध करून देण्याचं आणि ते खरेदी करणं,
पाणी स्वच्छ पुरवणं हे सगळं काम ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक हे करत असतात. पंचायत समितीमध्ये सुद्धा याचं प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित केलं जातं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना स्वच्छ पाणी कसं मिळेल, चांगलं पाणी कसं मिळेल, पिण्यायोग्य पाणी कसं मिळेल यासाठी शासनाकडून मदत पुरवली जाते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये आपल्याला आरोग्याविषयक अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्थानिक पातळीवरती प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक ठिकाणी आहेत किंवा काही ठिकाणी उपकेंद्र सुद्धा आहेत आणि त्यामध्ये आरोग्याच्या सोयी लोकांना पुरवल्या जातात. गावामध्ये मलेरिया वर्कर असतील किंवा कुष्ठरोग तंत्रज्ञ असतील किंवा परिचारिका असतील यांनी प्रत्येक गावामध्ये भेटी देणं आवश्यक आहे. त्यामध्ये असं म्हटलं गेलंय शासनाकडून की 100 उंबरठे म्हणजे घर, 100 घराला या लोकांनी दर दिवशी भेटी देणं आवश्यक आहे. मग जी परिचारिका असेल त्यांनी गर्भवती मातांची तपासणी करणं किंवा बाळांश्रेय असतील त्यांची तपासणी करणं, कुमारी मुली असतील तर त्यांच्यासाठी शिक्षण घेणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं आणि त्यांना माहिती देणं, आरोग्यविषयक कल्पना देणं असं कार्य केलं जातं. त्याबरोबर कुष्ठरोग तंत्रज्ञ असतील तर त्यांनी गावात लोकांना फिरून चट्टे आहेत का त्याची तपासणी करणं, त्याचे स्मेअर घेणं, स्लाइड घेणं, त्याबरोबर त्या तपासणीसाठी पाठवणं की कुष्ठरोग आहे की किंवा कोणता आजार आहे हे पाहणं, त्वचारोग कोणता वेगळा आहे का कुष्ठरोग आहे हे समजून घेणं, अशा तऱ्हेनं आणि त्यावरती मग औषधोपचार सुरू करणं हे सगळं काम केलं जातं. त्यानंतर मलेरिया वर्कर असतील, कुणाला थंडी ताप येत असेल तर त्याचं रक्त घेणं, ते तपासणीला पाठवून देणं आणि मग त्यांना औषधोपचार सुरू करणं, थुंकी तपासणं, त्यातून काही टीबीचे पेशंट जर असतील तर त्यांना सुद्धा उपचार करणं, अशा पद्धतीनं ग्राम पातळीवरती वेगवेगळे आरोग्य कर्मचारी काम करत असतात आणि यावरती ग्रामपंचायत निरीक्षण करत असते. या लोकांनी सुद्धा ग्रामसभेत उपस्थित राहून आपला अहवाल सादर केला पाहिजे असं आहे. परंतु बऱ्याच वेळा हे लोक उपस्थित राहत नाही असं दिसून येतं. म्हणून ग्रामपंचायतीची अशी जबाबदारी आहे की या सर्व लोकांना, कर्मचाऱ्यांना, आरोग्य सेवकांना पत्र पाठवणं आणि ग्रामसभेला बोलवून घेणं आणि त्यांचा अहवाल सादर करायला लावणं हे गरजेचं असतं. आणि हा जो अहवाल त्यांनी सादर केला असेल त्यावरती ग्रामसभेमध्ये चर्चा केली जाते आणि अंतिमतः यामध्ये असं लक्षात येईल आपलं की हे जे सगळे कर्मचारी आहे त्यावरती गावातल्या लोकांचं नियंत्रण आहे, इतकं स्पष्टपणे लक्षात येतं. याचा अर्थ असा होतो की या लोकांनी गावातल्या लोकांच्या समोर आपला अहवाल सादर करून आपण गेले वर्षभर किंवा एका ग्रामसभेतून दुसऱ्या ग्रामसभेपर्यंतच्या कालावधीमध्ये त्यांनी नेमकं काय काम केलं, किती लोकांना तपासलं, कशा प्रकारचे आजार आढळले, किती लोकांना उपचार केलेत, किती लोक बरे झालेत, अशा पद्धतीने त्यांनी अहवाल सादर करावायचा असतो. अशा पद्धतीने आरोग्याच्या योजना आहेत. या आरोग्याच्या योजनावरती लक्ष देण्यासाठी पंचायत समितीमध्ये आरोग्य अधिकारी असतात, विस्तार अधिकारी असतात आणि जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी सुद्धा असतात. हे सगळे लोक या सगळ्या कर्मचाऱ्यांवरती देखरेख, नियंत्रण करण्याचं काम करत असतात. अशा पद्धतीनं आरोग्याचा कार्यक्रम गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवला जातो, किंबहुना त्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि कामाचं मूल्यमापनही केलं जातं. ग्रामसभेमध्ये या सगळ्या याचं मूल्यमापन होऊन खऱ्या अर्थानं ग्रामसभेनं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सगळ्या लोकांच्या कामाचा अहवाल सुद्धा पाठवला दिला पाहिजे, मूल्यमापन अहवाल दिला पाहिजे. त्यानंतर गाव पातळीवरती शिक्षण व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची आहे. गावामध्ये शिक्षणासाठी ज्या शाळा असतील त्या शाळांमधून शालेय समिती स्थापन करण्याचं काम ग्रामपंचायतीच्या वतीने केलं जातं. या सगळ्याच ज्या समित्या असतील या ग्रामसभेमध्ये स्थापन केल्या जातात. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अधिकारी असतात, वेगवेगळे गावातले लोक समाविष्ट झालेले असतात. मुख्याध्यापक जे असतील ते याचे सचिव असतात आणि सरपंच याचे अध्यक्ष असतात आणि बाकीचे गावातले इतर महिला, अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी, अपंग पाल्य असतील त्याचे पालक असतील, त्याबरोबरच विविध सेवा सोसायट्या असतील त्यांचे प्रतिनिधी यामध्ये असतात. अशा पद्धतीनं या समितीमध्ये सुद्धा वेगवेगळे लोक कार्यरत असतात आणि या समितीचं काम असं आहे की शिक्षण कशा पद्धतीनं चाललं आहे त्याचा विचार करणं,
म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या समितीनं फक्त शाळेत जाऊन बैठक घेणं असं नाही, तर खऱ्या अर्थानं शिक्षक आपल्या या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्यांना काय शिकवतात, त्यांना नेमके अंकमोड येते की नाही, त्यांना अक्षर समजतात की नाही, हे बघण्याचं काम सुद्धा या समितीचं आहे. आणि यामध्ये गावातले काही तज्ञ प्रतिनिधी सुद्धा यामध्ये असतात. त्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही समिती जी आहे, ही समिती या एकूण खर्चावरती, अभ्यासावरती आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टींवरती, शालेयच्या उपक्रमांमध्ये सहभागी असते. इतकंच नव्हे तर शिक्षकांची उपस्थिती किंवा जर त्यांना रजा हवी असेल तर ती पाहणे, हे सुद्धा काम या शिक्षण समितीचं आहे. ही शिक्षण समिती सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे गावातल्या मुलांना अत्यंत चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळेल यासाठी या समितीने कार्य करायचं आहे. या समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक हे सक्रिय भूमिका करत असतातच, त्याबरोबर वेगवेगळे सदस्य असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, ग्रामसभेतून निवडलेले लोकप्रतिनिधींबरोबर इतरही गावातले ग्रामस्थ असतात. यांनी सुद्धा या समितीबरोबर काम करायचं आहे. तालुका स्तरावरती म्हणजे पंचायत समिती पातळीवर एक गट शिक्षणाधिकारी म्हणून अधिकारी असतात. ते या सगळ्या समितींवरती आणि शिक्षणावरती लक्ष ठेवत असतात. खऱ्या अर्थानं आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही समिती जी काम करते, या समितीवरती गट शिक्षणाधिकारी लक्ष देऊन अधिक चांगल्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्था कशी गावामध्ये पोहोचेल असं कार्य पाहत असतात. त्याबरोबर शिक्षणाधिकारी असतात, ते सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या केंद्रात जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतात. केंद्र प्रमुख असतात, ते शाळांमधून भेटी देतात आणि शाळांमधून भेटी देऊन मुलांना शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातंय, मुलांना दुपारचा आहार कशा पद्धतीने दिला जातो. कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सरकारनं या मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेली आहे. म्हणजे शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व मुला मुलींना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दुपारी जेवणाची व्यवस्था केली जाते. त्यामध्ये त्यांना भात शिजवून दिला जातो, कडधान्य दिलं जातं किंवा वेगवेगळे आहार दिले जातात, पूरक आहार असतात. आणि त्या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्याबरोबर त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही योजना शासनाने सुरू केलेली आहे. यामध्ये गट शिक्षणाधिकारी हे महत्वाची भूमिका पार पडतात पंचायत समिती पातळीवरती. त्यानंतर जिल्ह्यावरती सुद्धा यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक असे असतात. ते सुद्धा यावरती लक्ष केंद्रित करून त्या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन करत असतात, गावात होणाऱ्या शिक्षणाचं मूल्यमापन करत असतात. म्हणजे शिक्षकांनी टाचन कसे ठेवलेत, विद्यार्थ्यांना काय लक्षात येतंय, अंक त्यांना समजतात की नाही, त्यांना अक्षर समजतात की नाही, त्यांना इंग्रजीचे ABCD समजते की नाही, हे सगळं त्यांची समज, त्यांचं आकलन, त्यांचं ज्ञान हे तपासण्याचं काम करतात. त्याबरोबर त्यांना निधी देऊन निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं गावातल्या मुलांना शिक्षण मिळेल या दृष्टीनं हे कार्य चालू असतं. असं काम हे सगळ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर ग्राम पातळीपासून तालुका पातळी, जिल्हा पातळी अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे असं आपल्या लक्षात येईल. याबरोबर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या योजना ज्या आहेत, या सगळ्या योजना ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली चालल्या जातात. त्याबरोबर या सगळ्यांवरती ग्रामसभेचं नियंत्रण असतं आणि ग्रामसभा याचं मूल्यमापन करत असतं. अजून एक महत्वाची योजना आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे निवारा योजना, म्हणजे घरकुल योजना. आपण त्याला घरकुल योजना असं म्हणतो. सगळ्यात महत्वाचं असं की पूर्वी इंदिरा गांधी आवास योजना अशी नावाची योजना होती. त्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांना घरकुल योजना दिली जायची. आता शासनाने त्याचं वेगळं नाव दिलेलं आहे, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना. यामध्ये जो लाभार्थी असेल त्या लाभार्थ्याला 28,000 रुपयाचं अनुदान मिळतं. परंतु त्याच्याकडे 500 चौरस फूट क्षेत्रफळ असणारी एवढी जमीन असली पाहिजे. त्यामध्ये 200 चौरस फूट बांधकाम त्याने करणं आवश्यक आहे. या लाभार्थ्याचं उत्पन्न 20,000च्या आत असलं पाहिजे, म्हणजे तो दारिद्र्य रेषेखाली असला पाहिजे. ग्रामीण विकास योजनेची दारिद्र्य रेषा ही 20,000च्या आतली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या BPL ची यादी, आपण त्याला असा शब्द सर्रास वापरतो. या BPLच्या यादीमध्ये या लाभार्थ्याचं नाव असणं आवश्यक आहे. जर या लाभार्थ्याचं नाव यामध्ये असेल तर त्याला
28,000 रुपयाचं अनुदान मिळतं. परंतु त्यामध्ये अट अशी आहे की इंदिरा गांधी आवास योजनेचा पूर्वी त्याने लाभ घेतलेला नसावा. अशा पद्धतीनं राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना जी आहे ती ग्रामपंचायतीच्या वतीनं या दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या व्यक्तीला मिळते. यासाठी आपल्याला ग्रामसभेमध्ये संपर्क करणं आवश्यक आहे, ग्रामपंचायतीत संपर्क करणं आवश्यक आहे. एखादा व्यक्ती बेघर असेल तर त्याने ग्रामसभेमध्ये आपण बेघर असल्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि ग्रामसभेने तसा ठराव केला पाहिजे. ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतर त्याला ही घरकुल म्हणजे निवासाची योजना मिळते आणि या योजनेचा लाभ मिळून त्याला स्वतःचं छप्पर हे मिळतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याबरोबरच राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक 2 अशी एक पुन्हा दुसरी योजना आहे. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारा व्यक्ती असेल, बेघर असेल किंवा अल्पभूधारक असेल अशा व्यक्तीला 1 लाखापर्यंत बिनव्याजी रक्कम स्थानिक ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडून मिळते. त्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वतः लाभार्थ्याचे 10,000 रुपये त्यामध्ये स्वतःचं योगदान असणं आवश्यक आहे. त्याबरोबर आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याचं उत्पन्न 1 लाखाच्या आत असलं पाहिजे. म्हणजे त्याचं उत्पन्न 1 लाखाच्या आत असेल तर त्याला हे 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी रक्कम मिळते. त्यांनी पूर्वी घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा ही अट सगळीकडे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या लाभार्थ्याला ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला जोडणं आवश्यक असतं. त्याबरोबर तो अल्पभूधारक आहे असा दाखला तलाठ्याकडून घ्यायला लागतो आणि तोही त्याला जोडणं आवश्यक आहे. त्याला स्वतःचं घर त्याला स्वतः बांधायचं असेल तर त्याला स्वतःचं घर स्वतः बांधता येतं किंवा एखादा व्यक्ती स्वतःचं घर स्वतः बांधू शकत नसेल तर त्याला ठेकेदाराकडून सुद्धा घर बांधून घेता येतं. परंतु हे घर बांधताना त्याला 750 चौरस फूट क्षेत्रफळ एवढी जमीन त्याच्या नावावर असणं आवश्यक आहे आणि त्यांनी त्यामध्ये 250 चौरस फूट क्षेत्रफळ इतकं बांधकाम करणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेनं ग्रामपंचायतीमध्ये संपर्क करून या राजीव गांधी निवारा योजनेचा त्याला लाभ घेता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ज्या योजना आहेत या योजनांचे अर्ज भरून पंचायत समितीकडे पाठवले जातात. पंचायत समितीच्या सभेमध्ये त्याची मंजुरी दिली जाते, मग ते जिल्हा परिषदेकडे जातात. जिल्हा परिषद एक बजेट तयार करते, राज्य शासनाकडे पाठवतं आणि राज्य शासनाच्या मंजुरीनंतर या लोकांना अशा पद्धतीने योजना मिळतात. म्हणजे कोणतीही योजना गावापर्यंत पोहोचायची असेल तर प्रथमतः त्या संदर्भात कागदपत्र तयार करून ग्रामपंचायतीकडे संपर्क साधायला लागतो. ग्रामपंचायतीकडे संपर्क साधला की त्यानंतर ग्रामपंचायत कागदपत्र तयार करून त्याची पूर्तता पंचायत समितीकडे करते. पंचायत समिती आपल्या तालुक्यातल्या सगळ्या गावातली कागदपत्र एकत्र जमा करून जिल्हा परिषदेकडे जाते. जिल्हा परिषद राज्य शासनाकडे हे सगळे प्रस्ताव पाठवतात. राज्य शासन त्यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्ह्याला पाठवतो. जिल्ह्यातून तो पंचायत समितीकडे वर्ग होतो आणि पंचायत समिती त्या ग्रामपंचायतीकडे किंवा त्या लाभार्थ्याकडे वर्ग करतात. अशा तऱ्हेने प्रत्यक्षात निधी गावापर्यंत पोहोचतो. अशा तऱ्हेनं या 3 टप्प्यामध्ये आपल्याकडे काम चालतं. हे बलवंतराय मेहतांनी जे त्रिस्तरीय रचना सांगितली तशाच पद्धतीने ही इथे सुद्धा वेगवेगळ्या योजना कार्यान्वित असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गाव, तालुका, जिल्हा अशा पद्धतीनं ही रचना आहे. आणि या रचनेमध्ये 3ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्रामीण विकासामध्ये या 3ही संस्थांना अनन्यसाधारण असं महत्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये आपण अजून एक महत्वाची गोष्ट बघूया, ती म्हणजे राजश्री शाहू महाराज घरकुल योजना. ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. जिल्हा परिषदेच्या 20% निधीतून समाज कल्याणाच्या मार्फत, समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जाते. लाभार्थ्याचं उत्पन्न 32,500च्या आत असलं पाहिजे. म्हणजे ज्या लाभार्थ्याला ही घरकुल योजना आवश्यक असेल त्याचं उत्पन्न 32,500च्या आतच असलं पाहिजे. त्याला जातीचा दाखला मात्र द्यायला लागेल, कारण ही मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठीची योजना असल्याने यासाठी ह्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल. त्याबरोबर ग्रामसभेचा ठराव लागेल, जागेचा उतारा लागेल, म्हणजे ही योजना त्याला मिळू शकेल. यामध्ये अट अशी आहे की यांनी पूर्वी घरकुल किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच या सगळ्या लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून
आपण यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्याबरोबर मी बेघर आहे किंवा मला घर नाही, अशा पद्धतीनं अर्ज दिल्यानंतर त्याचा एक अर्जाचा नमुना असतो, तो नमुना भरून दिल्यानंतर पंचायत समितीकडे पाठवून तो पुन्हा जिल्हा परिषदेकडे जातो आणि मग ही योजना त्या लोकांना मिळते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या योजना म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था असेल किंवा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना असेल, ग्राम पातळीवर असणाऱ्या आरोग्याच्या योजना असतील किंवा शिक्षणाच्या संदर्भात काही योजना असतील, घरकुलाच्या योजना असतील, निवारा योजना त्याला आपण म्हणूया, तर या सगळ्या योजनांसाठी आपल्याला ग्रामपंचायतीकडे म्हणजेच ग्रामसेवकांकडे संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी संपर्क साधून या योजनांचा लाभ मिळवू शकतो. पंचायती राज संस्थांमध्ये या सगळ्या कार्यक्रमांसाठी निधीची तरतूद केलेली आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतला काही भाग असेल, या सगळ्यांसाठी काही निधींची तरतूद केलेली आहे. वार्षिक अंदाजपत्रक ज्यावेळेस तयार केलं जातं त्यामध्ये महिला बालकल्याणसाठी 10% निधी राखीव केला जातो. अनुसूचित जाती जमातीसाठी 15% निधी राखीव ठेवला जातो आणि या निधीतून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. खऱ्या अर्थानं योजनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावरती अनुदान येतं. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, आरोग्यासाठी वेगवेगळ्या योजना असतील, शिक्षणासाठीच्या काही योजना असतील, तर या योजनांसाठी निधी मिळतो. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सुद्धा काही योजना आहेत की त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना घेता येतो. म्हणजे गावामध्ये वय वर्ष 65 असेल आणि जो निराधार असेल आणि त्याला इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसेल तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नपूर्णा योजना आहे आणि या योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्याला 3 महिन्याचं धान्य मिळतं. दरमहा त्याला 10 किलो धान्य मोफत दिलं जातं. 3 महिन्याचं एकूण 30 किलो धान्य मिळतं. अशा पद्धतीनं शासनाकडून वेगवेगळ्या योजना ह्या राबवल्या जातात. त्या प्रत्यक्ष गावापर्यंत पोहोचवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्या योग्य प्रमाणात नागरिकांना मिळतात की नाही हे पाहणं, त्याचं मूल्यमापन करणं किंवा ते मिळत नसेल तर त्याची तक्रार संबंधित विभागाकडे करणं हे सुद्धा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गावामध्ये पिण्याची पाण्याची योजना असेल तर त्या अंतर्गत लोकांना खऱ्या अर्थानं पाणी मिळालं पाहिजे. मग त्यासाठी त्या योजनेसाठी, पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता समिती तयार केली जाते. या समितीचे अध्यक्ष सरपंच असतात, ग्रामसेवक सचिव असतात, गावातले लोक यामध्ये प्रतिनिधी असतात. तर ही पिण्याच्या पाण्याची योजना असेल तर त्या योजना तयार करताना त्यासाठी लागणारा निधी, त्यानंतर शासनाकडून मिळणारं अनुदान हे सगळं घेऊन ही समिती गावातली पाण्याची योजना तयार करते, त्याचं नियोजन करते. कुठे पाण्याचे टॅब असले पाहिजेत, पाईपलाईन कुठून जाईल, पाण्याची टाकी कशी असेल, पाणी कुणाकडनं येईल, नदीतून येईल, बोरिंगनी येईल की अजून कोणत्या वेगळ्या संस्थेकडून घेतलं जाईल आणि ते पाणी मग ग्रामस्थांना दिलं जातं. पाणीपट्टी वसूल करणं, देखभाल दुरुस्ती करणं, विजेचं बिल भरणं हे सगळं काम ही ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती करत असते. अशा पद्धतीनं या सगळ्या ज्या योजना आहेत या ग्रामीण भागात कार्यान्वित झालेल्या आहेत. त्याचा उपयोग हा चांगल्या प्रमाणावरती होणं आवश्यक आहे. ज्या गावांमधून या योजनांचा लाभ चांगल्या प्रमाणावरती घेतला गेला किंवा या योजना मोठ्या प्रमाणावरती करण्यात आल्या त्या गावाची परिस्थिती आज आपल्याला बदललेली दिसते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर घ्यायचं ठरलं तर नगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार या गावात सुद्धा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने गाव निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण तिथेच घेता येईल, राळेगण सिद्धी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं गाव. त्या गावामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या योजनांचा सर्वकष लाभ घेतला गेला आणि या योजना जास्त सक्रिय करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर रायगड जिल्ह्यात आपल्याला साबरसई नावाचं गाव बघता येईल. त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा उपयोग करण्यात आला. पाणी तिथे अडवलं गेलं, छोटे छोटे बंधारे टाकले गेले, गावातलं शिक्षण गावामध्ये कसं चांगलं मिळेल यासाठी प्रयत्न केला गेला. अशा या यत्न गावं पुढे घडलीत. आपल्याला मी उदाहरण एक देऊ इच्छितो की आमच्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये पेन तालुक्यात कमल हिलम नावाच्या सरपंच होत्या. त्यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये असा बदल घडवून आणला. त्यामुळे बदलाच्या प्रक्रियेमध्ये फक्त पुरुषच काम करतात असं नाही, तर महिलांचा सुद्धा सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो.
म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शासनानं या 73व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 1/3 महिलांचा सहभाग वाढवला होता, परंतु आता सगळीकडे 50% महिलांचा सहभाग आपल्याला दिसून येईल या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून. त्यामुळे आता महिलांचा सहभाग वाढल्यामुळे 50% महिला सरपंच होतील, 50% महिला सभापती होतील, 50% महिला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील. अशा तऱ्हेनं महिलांचा सहभाग सुद्धा अपेक्षित आहे. महिला जितक्या जास्त सक्रिय होतील तितकं जास्त गाव लवकर सुधारेल अशी एक परिस्थिती आम्हाला दिसून येते. आम्ही जेव्हा गावामध्ये काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो, तेव्हा मला असं लक्षात येतं की पुरुषांपेक्षाही महिला अधिक चांगली भूमिका बजावतात आणि त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या पातळीवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने आता काम सुरू झालेलं आपल्याला दिसून येईल. 73 घटना दुरुस्तीने जे बदलाचे वारे आज संपूर्ण भारतामध्ये फिरले, त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला हा दिसून येईल की एक चांगल्या पद्धतीने गाव उभारणीचं काम गाव पातळीवरती गावातील लोकांच्या वतीनं होत आहे. याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग वाढलेला आहे आणि हा सहभाग असाच उत्तरोत्तर वाढत राहिला तर निश्चितपणे या देशामध्ये एक चांगलं परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.